मुलांनो, मागच्या भागामध्ये आपण इयत्ता 11वी मधील तिसरा जो पाठ आहे अपक्षरणाची कारके हा पाठ पाहत होतो. त्यामध्ये आपण स्थळांची नावे, त्या नावा संबंधित असलेली भूरूपे आणि त्याचं असलेलं स्थान, त्यामध्ये रायगड, त्यानंतर रत्नागिरी, अहमदनगर जिल्ह्यातील काही भूमी स्वरूपे कशा प्रकारे निर्माण झालेले आहेत किंवा त्यांना ती नावं कशामुळे प्राप्त झालेली हा भाग पाहिलेला होता. त्याचबरोबर अपक्षरणाची प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारकांमुळे कशी होते, जसं हिमनदी असेल, वारा, सागरी लाटा यामुळे कशा प्रकारे त्या ठिकाणी अपक्षरणाची प्रक्रिया होते आणि त्याच्यासाठी जी आकृती दिलेली होती ती सुद्धा आपण पाहिलेली होती. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे आपण 8 ते 9 भागापर्यंत पाहिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये आता पुढचा जो भाग आहे 8व्या भागापासून मी पुन्हा सुरुवात करते पहा. तर अपक्षयाची प्रक्रिया जी आहे ती कशा प्रकारे होते ती या ठिकाणी पाहायची आहे पहा. त्यामध्ये 8वा जो भाग सांगितलेला आहे किंवा प्रक्रिया दिलेली आहे, ही प्रक्रिया कशामुळे घडून येते, विशेषतः कोणतं कार्य करता येते, तर नदी, फक्त या नदी या कारकामुळेच या ठिकाणी त्या प्रकारची प्रक्रिया आपल्याला होताना दिसते. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अभिशीर्ष अपक्षरण. आता अभिशीर्ष अपक्षरण म्हणजे काय बघा, नदीच्या उगमाकडे होणारे पार्श्ववर्ती अपक्षरण. भाग कशाला म्हणतो आपण, बाजूचा जो भाग आहे त्याला पार्श्वभाग असं म्हणतो. आता नदी जेव्हा नदीचं उगम स्थान असतं हे उंच ठिकाणी असतं पहा. नदी कुठे उगम पावते, एखाद्या पर्वतीय प्रदेशामध्ये, आणि साहजिकच या पर्वतीय प्रदेशातून ती जेव्हा वाहत येत असते तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, त्याच्या बाजूच्या कडा आहेत त्याचं अपक्षरण होत असतं किंवा खनन होत असतं. आता त्याच्यामध्ये नदीच्या उगम क्षेत्रातील मृदा असेल, दगडगोटे असतील किंवा खडक हे उगम क्षेत्रातील तीव्र उतारामुळे कोसळतात पहा. नदी जेव्हा उगम पावते त्या क्षेत्रामध्ये तिचा उतार कसा असतो, तीव्र असतो, कारण ती उंचावरून खाली येत असते. साहजिकच उतार तीव्र असल्यामुळे तिच्या मार्गामध्ये जे दगड गोटे व काही माती असते, खडक असतात, हे काय होतं, उतारामुळे काय होतं, वेगाने खाली कोसळतात. आणि असे हे कोसळलेले पदार्थ आहेत ते काय करते, नदी प्रवाहाच्या दिशेने म्हणजे खालच्या दिशेने वाहून येते आणि त्यामुळे काय होतं, नदीचा प्रवाह उगम क्षेत्राकडे वाढताना आपल्याला दिसतो. ही क्रिया प्रामुख्याने नदीच्या उगमाच्या ठिकाणी, जिथे नदी उगम पावते त्या पर्वतीय प्रदेशामध्ये होताना आपल्याला दिसते. त्या आकृतीमध्ये दिसत आहे पहा. त्या ठिकाणी ही प्रक्रिया कशा प्रकारे झालेली, ते नदीचा विस्तार आहे तो उगमाकडे वाढलेला आपल्याला दिसतो पहा इथे. तर ही प्रक्रिया प्रामुख्याने नदीमुळे होते. त्यानंतर दुसरा 9वा जो प्रकार आहे तो म्हणजे बाजूकडील अपक्षरण. आता या ठिकाणी काय होतं पहा, तर बाजूच्या ज्या कडा आहेत त्या कडांचं घर्षण किंवा अपक्षरण मोठ्या प्रमाणात होतं. हे कार्य कशामुळे होतं, नदी आणि हिमनदीमुळे होते प्रामुख्याने. ही नदी किंवा हिमनदीच्या दरीच्या बाजूंवर होते. दरीच्या बाजूचे अपक्षरण उपनद्यांद्वारे व इतर लहान नद्यांद्वारे होते. आता नदीचा जो मुख्य प्रवाह असतो किंवा हिमनदीचा जो मुख्य प्रवाह असतो, त्या मुख्य प्रवाहाला अनेक उपनद्या येऊन मिळत असतात पहा. आणि साहजिकच काय होतं, त्या ठिकाणी त्याच्या बाजूंचं क्षरण किंवा अपक्षरण हे मोठ्या प्रमाणात होतं. जेव्हा कधी अधोगामी अपक्षरणाची गती कमी होते तेव्हा बाजूकडील अपक्षरणाचा प्रभाव अधिक जाणवतो. आता अधोगामी म्हणजे वरच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलेलं आहे, तिथे अधोगामी म्हणजे तळाचं अपक्षरण जास्त होत असतं, परंतु इथे काय होतं, बाजू किंवा कडा ज्या आहेत या कडांचं अपक्षरण त्या ठिकाणी जास्त होतं, कारण त्या ठिकाणी नदीचा वेग आहे तो काय झालेला असतो, कमी झालेला असतो. आणि या प्रक्रियेमध्ये दरीचं काय होतं, रुंदीकरण होतं, म्हणजे दरीची रुंदी वाढत असते. आता दरीच्या तळाकडील भाग सुद्धा बाजूकडील अपक्षरण, आता दरीच्या तळाकडील भागात सुद्धा आणि बाजूकडील भागात सुद्धा अपक्षरण होतं. आता अगदी उगमाच्या क्षेत्रापेक्षा थोडंसं खाली आल्यानंतर त्या ठिकाणी दरीचा तळ हा सुद्धा त्या ठिकाणी त्याचं अपक्षरण घडतंच, परंतु ते कमी असतं. मात्र बाजूंकडील अपक्षरण हे जास्त घडतं. त्यामुळे काय होतं, मुख्यतः पूर मैदानांचं विस्तारीकरण त्या ठिकाणी वाढतं. म्हणजे पूर मैदाने त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा जे वाहून आणलेले जे गाळ आहे, दगडगोटे आहेत, हे आजूबाजूच्या प्रदेशावरती साठत जातात आणि त्यामुळे तिथे पूर मैदानाची निर्मिती होते. बघा इथे आपल्याला दाखवलेलं आहे, त्या ठिकाणी या अनेक उपनद्या येऊन मिळालेल्या आहेत आणि बाजूच्या प्रदेशामध्ये गाळाचं संचयन झालेलं आहे आणि तिथे पूर मैदानाची निर्मिती झालेली आहे. अशी पूर मैदाने कशामुळे निर्माण होतात, तर नदी आणि हिमनदीमुळे निर्माण होतात, हे आपल्याला इथे सांगता येईल पहा. त्यानंतर पुढचा 10वा घटक आहे तो म्हणजे कर्षण. तर कर्षण ही काय प्रक्रिया आहे, तर पहा, जेव्हा कारखानकडून संपादित झालेल्या पदार्थांचे भूपृष्ठालगतच्या भागाकडून घरंगळणे, ढकलणे आणि ओढणे या क्रियाद्वारे वहन होते. असे वहन प्रामुख्याने मोठ्या आकाराचे किंवा जड खडकाचे होते. त्याला काय म्हटलं जातं, कर्षण.
आता इथे काय प्रक्रिया होते पहा, वाहून आणलेले जे पदार्थ आहेत, संपादित म्हणजे वाहून आणलेले पदार्थ हे भूपृष्ठालगतच्या भागाकडून घरंगळतात, म्हणजे ते वरती उचलले जात नाहीत. तर ते फक्त घरंगळतात किंवा ढकलले जातात किंवा ओढले जातात. आणि ही क्रिया कशामुळे होते, तर नदी प्रवाहाचं किंवा भूजल आहे, या भूजला च्या माध्यमातून त्या ठिकाणी ही क्रिया होत असते. त्याचबरोबर इतरही कारके त्याच्यामध्ये असतात. मग वारा असेल, सागरी लाटा असतील, हिमनदी असतील, या कार्यामुळे सुद्धा ही क्रिया कर्षणाची होत असते. आणि कर्षणाच्या क्रियेमध्ये काय प्रक्रिया होते, तर फक्त हे मोठे दगडगोटे कसे असतात, खूप मोठ्या आकाराचे असतात. साहजिकच ते वरती उचलले जाऊ शकत नाहीत. मग ते घरंगळतात उताराच्या दिशेने किंवा पुढे ओढले जातात किंवा ढकलले जातात. आणि त्यामुळे काय होतं, तर या ठिकाणी कर्षणाची क्रिया होते आणि त्या मोठ्या आकाराच्या किंवा जड खडकाचे या ठिकाणी वहन होताना दिसतं. पहा इथे दिसतात आपल्याला. हे वरच्या दिशेत दिसतायत का? नदी प्रवाहाच्या वरच्या भागामध्ये दिसत नाहीत. तर तळाकडच्या भागामध्येच हे दगडगोटे असे ढकलले जातात. पहा पुढे-पुढे घनगळले जातात किंवा ओढले जाताना आपल्याला दिसतात. ही क्रिया कशामध्ये होते? कर्षण यामध्ये होत असते पहा. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे उत्परिवर्तन. उत्परिवर्तन याचा अर्थ काय आहे? तर वरच्या दिशेने उचलले जाणे. वरती उचलणे, पुन्हा खाली पडणे व अशा प्रकारची प्रक्रिया इथे आपल्याला चित्रामध्ये सुद्धा आकृतीमध्ये सुद्धा दिसते आहे पहा. तरी ही क्रिया कशामुळे होते? नदी, वारे आणि सागरी लाटा ही जी 3 कारके आहेत, त्या 3 कारकामुळे प्रामुख्याने ही क्रिया होताना दिसते पहा. आता याच्यामध्ये काय होतं, अनेकदा जड किंवा भरड खडक एकमेकावर आदळतात किंवा आपटतात. आता या ठिकाणी पदार्थ कसे असतात? जड असतात. त्यामुळे ते पाण्याच्या वरच्या प्रवाहाबरोबर वाहत नाहीत किंवा ते वरती नसतात. तर साधारण तळाशी त्या ठिकाणी असतात आणि जड असल्यामुळे ते एकमेकावरती आदळत जातात. आपटत-आपटत ते पुढे जातात. आता ही क्रिया जशी नदीमुळे घडते किंवा पाण्यामुळे घडते, तशीच ती वाऱ्यामुळे सुद्धा घडत असते. आता वाऱ्यामुळे काय प्रक्रिया होते? पाण्याच्या बलाद्वारे वाळू, दगड-गोटे, खडकाचे तुकडे निलंबन प्रक्रियेने वाहून नेणे जड होते पहा. आता हे दगड-गोटे कसे असतात? जड असतात साहजिकच. निलंबन प्रक्रिया म्हणजे काय? तर वरच्या थरामध्ये ते वाहत राहणं. परंतु इथे निलंबनाची क्रिया का होत नाही? तर ते दगड-गोटे सूक्ष्म नसतात, तर ते जड असतात किंवा त्याचा आकार मोठा असतो आणि म्हणून त्याचं निलंबन होणं शक्य होत नाही. तर हे जड पदार्थ आहेत ते घरंगळत जातात किंवा ओढले जातात पहा. कारण ते वाहून नेणं त्या ठिकाणी या पाण्याला किंवा वाऱ्याला ते शक्य होत नाही पहा. इथे आकृतीमध्ये दाखवलंय कशा प्रकारे ते वरती उचलले जातात आणि पुन्हा खाली पडतात. अशा प्रकारे उंचीवरून उसळी घेऊन पुन्हा खाली येण्याची प्रक्रिया साधारणपणे ज्या क्रियेमध्ये होते त्याला काय म्हटलं जातं? उत्परिवर्तन. उत्परिवर्तन बघा म्हणजे काय, तर पदार्थ जे आहेत हे वाहून आणलेले दगड-गोटे हे वरती उचलले जाणे, पुन्हा खाली पडणे किंवा खाली येणे ही प्रक्रिया याच्यामध्ये होते. आणि ही कशामुळे होते? कोणत्या कारकांमुळे होते? तर नदी, वारे आणि सागरी लाटा. आता वाऱ्याच्या मार्फत सुद्धा कसं कार्य होतं? तर वाऱ्यामुळे जे सूक्ष्म कण आहेत पहा, ते वरच्या थरामध्ये वाहतात किंवा त्याचं वहन होत असतं. परंतु जड जे पदार्थ आहेत ते काय होतात, भूपृष्ठाजवळूनच त्या ठिकाणी जड असल्यामुळे उंचावरून त्याचं निलंबन होऊ शकत नाहीत किंवा उंचावरून वाहू शकत नाहीत. म्हणून ते खालच्या थरामध्ये एकावर एक अशा आपटतात किंवा त्या ठिकाणी वरती थोडे उचलले जातात, पुन्हा खाली येतात. ही क्रिया वाऱ्यामुळे सुद्धा घडते. तसंच सागरी लाटांमुळे सुद्धा घडत असतं. कारण जड पदार्थ असल्यामुळे या ठिकाणी सागरी लाटांना सुद्धा ते वाहून नेणं शक्य होत नाही. म्हणून फक्त ते उचलले जातात, पुन्हा खाली येतात. आणि ही क्रिया आपल्याला नदी, वारे आणि सागरी लाटा यामुळे होताना दिसते पहा. त्याला आपण काय म्हणतो? उत्परिवर्तन. जे उत्परिवर्तन म्हणजे काय लक्षात आलं असेल तुमच्या पहा. त्यानंतर आता पुढचं अपक्षरणाची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये कोणतं कारक कार्य करतं पहा, 12वी ते दिलेले निलंबन. आता वरती मी निलंबन म्हणजे काय सांगितलेलंच होतं पहा. तर हे निलंबनाचं कार्य प्रामुख्याने नदी, वारा, सागरी लाटा या 3 कारकामुळे होताना दिसतं. आता याच्यामध्ये काय होतं, जे सूक्ष्म पदार्थ असतात किंवा हलके जो गाळ असतो किंवा कण असतात, हे वरच्या भागातून वाहत जातात आणि बऱ्याच अंतरापर्यंत हे कण तळाकडे स्थिर होत नाहीत. म्हणजे वरच्याच दिशेत ते वाहताना दिसतात. पहा इथे हे सूक्ष्म पदार्थ आहेत साहजिकच. नदीची, वाऱ्याची किंवा सागरी लाटाची क्षमता त्याला वाहून नेण्याची असते आणि म्हणून हे वरच्या थरातूनच त्या ठिकाणी तरंगताना आपल्याला दिसतात पहा. आणि मग बरंच पुढे गेल्यानंतर थोडासा वेग कमी झाल्यावर काय होतं, ते तळ जो आहे या तळाकडे स्थिर होताना दिसतात. त्याला काय म्हटलं जातं? निलंबनाची क्रिया. म्हणजे आता लक्षात आलं असेल तुमच्या, ही निलंबनाची क्रिया सूक्ष्म पदार्थाची होते. म्हणजे फक्त सूक्ष्म पदार्थ आहेत ते
या प्रवाहाच्या वरच्या थरामध्ये बऱ्याच अंतरापर्यंत वाहत जातात आणि खूप वेळापर्यंत किंवा अगदी पुढे बऱ्याच अंतराकडे गेल्यानंतर मग ते त्या ठिकाणी स्थिर होतात किंवा बरंच अंतर जावं लागतं त्याला स्थिर होण्यासाठी, लवकर ते तळाकडे स्थिर होत नाहीत. त्याला काय म्हटलं जातं? निलंबनाची क्रिया असं म्हटलं जातं. आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल पहा इथे. ही नदीची क्रिया इथे दाखवली. नदीच्या वरच्या थरामध्ये सुद्धा इथे सूक्ष्म गाळ आहे किंवा दगड सूक्ष्म पदार्थ आहेत ते वाहत जाताना पुढे पुढे दिसतात पहा. त्यानंतर 13वा पुढचा घटक आहे तो म्हणजे द्रावीकरण. आता द्रावीकरण ही घटना कोणत्या कारकांमार्फत घडते? तर नदी, सागरी लाटा आणि भूजल या 3 कारकांमार्फत या ठिकाणी ही क्रिया प्रामुख्याने घडत असते. आता विशेषतः हिमनदीमुळे ही क्रिया घडत नाही, कारण हिमनदीमध्ये बर्फ असतो, तिथे विरघळण्याची प्रक्रिया आहे ती कमी प्रमाणात होते. आणि मग नदी, सागरी लाटा असतील किंवा भूजल म्हणजे जमिनीच्या अंतर्गत असणारं जल आहे, या मार्फत ही क्रिया घडत असते. आता या द्रावीकरणाच्या क्रियेमध्ये काय घडतं पहा, तर पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीमध्ये जे पदार्थ आहेत ते वाहून नेले जातात. द्रावीकरण म्हणजे काय? विरघळणे. एखादा पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो त्याला आपण द्रावीकरण असं म्हणतो. आता हे द्रावीकरण सगळीकडेच घडतं का? नाही. तर ज्या प्रदेशामध्ये चुनखडक किंवा चुनखडकासारखे द्रवीभूत होणारे खडक असतात त्याच प्रदेशामध्ये ही क्रिया घडते. बघा, चुनखडक कसा असतो? तो पाण्यामध्ये विरघळतो. चुना तुम्हाला माहिती पाण्यामध्ये विरघळतो आणि चुना कशापासून तयार होतो? चुनखडकापासून तयार होतो. म्हणजे हे चुनखडक जे आहेत ते काय होतात? द्रवीभूत असतात, म्हणजे पाण्यामध्ये विरघळत असतात. आणि मग साहजिकच अशा ज्या प्रदेशामध्ये चुनखडक सारखे खडक असतात तिथे काय होतं? ते पदार्थ आहेत ते पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीमध्ये वाहून नेले जातात. आणि अशी क्रिया आहे ही या ठिकाणी पहा सागरी लाटांमार्फत सुद्धा होते. पहा इथे दिसत सुद्धा नाहीत, अगदी सूक्ष्म कण आहे ते, कारण ते काय झालेले आहेत? पाण्यामध्ये विरघळलेले आहेत पहा. ही क्रिया या 3 कारकांमार्फत होताना दिसते पहा. अशा प्रकारे हे 13 घटक सांगितलेले आहेत. आता त्यानंतर 14वा घटक आहे. त्या ठिकाणी आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचं खनन किंवा वहनाची क्रिया ही जास्त प्रमाणात दिसत नाही. तर नदी जेव्हा शेवटच्या टप्प्यात येते पहा, नदीचा जेव्हा त्या ठिकाणी वेग कमी होतो. बघा, नदीचं साधारणपणे कशी क्रिया असते? नदी पर्वतीय प्रदेशामध्ये उगम पावते. पर्वतीय प्रदेश हा उंच असतो आणि उंचावरून जेव्हा नदी वाहत येते तेव्हा त्याची जो पहिला जो भाग आहे त्याला युवा अवस्था असं म्हटलं जातं पहा. जसं मानवाच्या जीवनामध्ये युवा अवस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा अवस्था असतात, त्याचप्रमाणे नदीच्या सुद्धा या 3 अवस्था सांगितल्या जातात. आता युवा अवस्था किंवा मानवी जीवनामध्ये जरी आपण पाहिलं तर युवा अवस्थेमध्ये असलेले लोक कसे असतात? अगदी युवा अवस्था म्हटलं की तरुण मुलं वगैरे किंवा अगदी सळसळतं रक्त, त्यामुळे कुठलंही कार्य करण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये जास्त असते. अगदी खळखळ असं व्यक्तिमत्व त्यांचं असतं आणि साहजिकच त्यामुळे त्यांची ही क्षमता काम करण्याची जास्त असते. तशीच क्रिया येते नदीच्या सुद्धा बाबतीत आपल्याला सांगता येते. नदीचा वेग सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये जास्त असतो. अगदी ती त्या ठिकाणी उतार जास्त असते म्हणून अगदी वेगाने वाहत असते. म्हणून त्याला युवा अवस्था म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं, की नदी थोडीशी त्याचा उतार कमी झालेला असतो किंवा मैदानी प्रदेशात यायला लागते पहा. आणि जेव्हा मैदानी प्रदेशात ती येते तेव्हा तिचा वेग आहे तो थोडासा स्थिरावलेला असतो किंवा कमी झालेला असतो. आणि मग अशा वेळी काय होतं, इथे पहा एखादी मध्यम वयाची व्यक्ती असते, प्रौढ ज्याला म्हणतो आपण. आता जेव्हा मुलांचं आपण निरीक्षण करतो आणि प्रौढांचं निरीक्षण करतो, तेव्हा मुलं कशी असतात? अगदी खळखळ करणारी, खूप धावणारी वगैरे असतात. परंतु प्रौढ तेवढे असतात का? किंवा तेवढी त्यांच्यामध्ये क्षमता असते का? नसते. ते अगदी थोडे संथ झालेले किंवा शांत झालेले पाहायला मिळतात. तशाच प्रकारची क्रिया नदीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नदी सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये अगदी वेगाने वाहत येते आणि नंतर तिचा वेग हा मंदावतो. आणि मग साहजिकच तिची जी गतीची ऊर्जा आहे, ती गतीची ऊर्जा सुद्धा कमी होते किंवा तिचं जे वाहण्याची जी क्रिया आहे ती मंदावते आणि मग या ठिकाणी संचयनाच्या कार्याला सुरुवात होते. आणि तिथून वाहत वाहत शेवटी ती जेव्हा अगदी एकदम मैदानी प्रदेशामध्ये येते किंवा जिथे समुद्राला ती नदी येऊन मिळत असते. आता पहा, जिथे नदी समुद्राला येऊन मिळते त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात? नदीचं मुख असं म्हटलं जातं. बघा, नदी जिथे उगम पावते त्याला नदीचं उगम स्थान म्हटलं जातं आणि नदी जिथे समुद्राला जाऊन मिळते त्याला काय म्हटलं जातं? नदीचं मुख असं म्हटलं जातं पहा. आणि मग नदीच्या मुखाजवळ काय होतं? नदीचा वेग हा अतिशय मंदावलेला असतो. जसं पहा, वृद्धावस्थेमध्ये काय झालेलं असतं? मानवाचा सुद्धा वेग मंदावतो, त्याची कार्य करण्याची क्षमता सुद्धा कमी होते. तशीच प्रक्रिया नदीच्या बाबतीत सुद्धा होते, कारण ती अगदी तिथे उतार तिचा एकदम संथ झालेला असतो किंवा कमी झालेला असतो. त्यामुळे तिने वाहून आणलेले पदार्थ आहेत ते वेगाने वाहत नाहीत, तर ते काय होतात? तिथे स्थिरावताना दिसतात किंवा साठताना दिसतात.
आणि म्हणून नदीच्या मुखाजवळ काय होतं, तिथे संचयनाची क्रिया आहे ती प्रामुख्याने आपल्याला जास्त प्रमाणात झालेली पाहायला मिळते पहा. तर आता ही संचयन प्रक्रिया इथे 14वा घटक त्याच्यामध्ये दिलेले आहे पहा. कारकांच्या कार्यादरम्यान काही घटकांमुळे संचयनाची प्रक्रिया घडत असते. कारकांच्या गतीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम संचयनाच्या प्रक्रियेवर घडत असतो पहा. आता कारकांची गती किती आहे त्याचा परिणाम या संचयनाच्या प्रक्रियेवरती घडत असतो. कारकांची गती जास्त असेल तर संचयन कार्य जास्त घडेल का? नाही घडणार. पण त्या ठिकाणी कारकांची गती जर कमी झाली तर काय होईल? संचयन प्रक्रिया ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारकांच्या प्रवाहाची गती कमी झाल्यास त्यांची वहन क्षमता कमी होते पहा. कारकांची गती म्हणजे जे पदार्थ वाहून आणले जातात त्याची गती झाली की काय होतं? त्याची वाहण्याची क्षमता कमी होते आणि मग त्यानुसार वाहून नेत असलेल्या पदार्थाचे आकारमान देखील कमी होत जाईल किंवा कमी होते. तसेच त्याचे वहन व संचयन कमी होते. पूर परिस्थितीमध्ये किंवा नदी पर्वतीय प्रदेशातून वाहत असताना नदीची गती जास्त असते, जसं मी युवा अवस्थेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे वहन क्षमता देखील जास्त असते. तसेच संचयित केलेल्या पदार्थाचा आकार मोठा असतो बघा. पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी पदार्थ जे असतात ते कसे असतात? मोठ्या आकाराचे असतात. नदीचा वेग सुद्धा जास्त असतो आणि जमिनीचा उतार किंवा प्रवाहाची दिशा ही सुद्धा तिथे उतार हा जास्त असतो पहा. त्यामुळे काय होतं? जर जमिनीचा उतार किंवा प्रवाहाची दिशा बदलली तर तिथे संचयन घडून येते. आता समजा नदी पर्वतीय प्रदेशातून वाहत येत असताना तिथे तिला काही वृक्षांचा अडथळा किंवा काही उंचवट्याचा भाग आला तर काय होणार आहे? ते पाणी पुढे वाहत जाईल का? नाही. तर तो जो प्रवाह आहे आणि जे त्याच्याबरोबर वाहत आलेले पदार्थ आहेत ते त्या ठिकाणी अडवले जाणार आहेत आणि त्यामुळे तिथे काय होतं? संचयनाची क्रिया होत असते. आणि म्हणून पहा, जेव्हा प्रदेशात उतारमान बदलते, जसे नदी मैदानी प्रदेशात येते तिथे नद्यांची गती कमी होते. नदी पहा मैदानी प्रदेशात आल्यानंतर प्रदेशाचा उतार कसा होतो? कमी असतो. तुम्हाला माहिती आहे मैदानी प्रदेश कमी उंचीचे असतात किंवा सपाट असतात साधारण आणि मग त्यामुळे काय होतं? नदीची गती सुद्धा कमी होते. त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण बलामुळे मोठे कण लवकर संचयित होतात. आता तुम्हाला माहिती आहे गुरुत्वाकर्षण बलामुळे त्या ठिकाणी कुठलाही पदार्थ आहे तो खालच्या दिशेने खेचला जात असतो. साहजिकच जे मोठे पदार्थ आहेत ते उंचावरून वाहू शकत नाहीत, मग ते तळाशी संचयित होतात किंवा ते लवकर संचयित होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता हे मोठे दगडगोटे संचयित झाल्यानंतर त्याच्यावरती लहान कणांचं संचयन होतं. बघा मोठे दगडगोटे आहेत ते अगोदर संचयित होतात कारण ते वाहून जाऊ शकत नाहीत किंवा गुरुत्वीय बलामुळे सुद्धा त्या ठिकाणी ते खालच्या दिशेतच साठतात आणि मग जे सूक्ष्म कण असतात किंवा लहान कण असतात त्याच्यावरती संचयन होतं आणि येथे अवसादांना पुढे वाहून नेण्यास नद्या असमर्थ ठरतात. म्हणजे जो अवसाद आहे, गाळ आहे, तो वाहून नेण्यास नद्या समर्थ ठरत नाहीत का? तर त्याचा वेग तिथे मंदावलेला असतो आणि उतार देखील कमी झालेला असतो. म्हणून काय होतं? हा अवसाद आहे तो त्या ठिकाणी साठू लागतो किंवा त्याचं संचयन होण्याचं कार्य त्या मैदानी भागामध्ये होत असताना आपल्याला दिसतं पहा. लहान कण प्रवाहात दीर्घकाळ तरंगत राहतात. आता सूक्ष्म जे कण आहेत ते लवकर खाली बसत नाहीत पहा किंवा लवकर ते तळाशी साचत नाहीत, तर ते बराच काळ त्या ठिकाणी पाणी असेल किंवा त्या ठिकाणी सागरी लाटा असतील त्याच्यावरती तरंगत राहताना आपल्याला दिसतात किंवा अगदी वारा जरी असेल एखाद्या प्रदेशात तर तिथे सुद्धा वाऱ्यामार्फत ती तरंगत राहताना हे कण दिसतात. ते कोणते असतात? सूक्ष्म असतात पहा. अगदी मोठे दगडगोटे वरती तरंगत राहतील का? नाही राहणार आहेत. तर हे सूक्ष्म कण आहेत ते तरंगतात पहा. तर नदी व वारे सूक्ष्म कणांना शेवटपर्यंत वाहून नेतात आणि त्यानंतरच्या अवस्थेमध्ये त्याचे संचयन घडते. असं बऱ्याच अंतरापर्यंत हे वहनाची क्रिया चालते आणि मग पुढे मग त्याचं संचयनाची प्रक्रिया घडते किंवा साठण्याची प्रक्रिया घडते पहा. आता अशा वेळी प्रवाह मार्गात एखादा वृक्ष आला, पर्वत आला किंवा त्यासारखा एखादा तसं म्हणजे त्यासारखा एखादा अडथळा आला, काही असेल एखादा टेकडीचा भाग असेल, पर्वताचा भाग असेल किंवा एखादा वृक्ष किंवा काही सुद्धा त्या ठिकाणी एखादा अडथळा आला तर काय होणार आहे? त्या ठिकाणी कारकाचा वेग मंदावतो. जे वाहून आलेले पदार्थ आहेत ते त्या ठिकाणी पुढे वाहून जाऊ शकत नाही. त्याच्या वेगाला अडथळा निर्माण होतो आणि असा अडथळा निर्माण झाल्यानंतर काय होतं? संचयनाची क्रिया त्या ठिकाणी सुरू होते पहा. हे आपल्याला या माध्यमातून सांगता येईल. आता या प्रक्रिया तुम्हाला कारकाच्या अपक्षरण प्रक्रियेतून निरनिराळ्या भूरूपांची निर्मिती प्रक्रिया कशी घडते हे समजण्यास मदत करतील पहा. भूरूपे, अपक्षरण, वहन आणि संचयन या प्रक्रियेचा एकत्रित परिणाम असतो. आता भूरूपे निर्माण होतात आपण म्हणतो. वेगवेगळी भूमी स्वरूपे किंवा भूरूपे आपल्याला दिसतात. नदी पात्रामध्ये असतील किंवा नदीच्या मार्गामध्ये असतील, हिमनदीच्या मार्गामध्ये असतील किंवा सागरी लाटांमुळे सुद्धा त्या ठिकाणी ही कारके निर्माण होत ही भूरूपे निर्माण होत असतात.
ती एकाच प्रक्रियेने होतात का? फक्त खननामुळे होतात का? किंवा फक्त वहनामुळे किंवा संचयनामुळे होतात का? नाही. तर या ठिकाणी तिन्हीचं कार्य एकत्रितरित्या होत असतं. म्हणजे त्या ठिकाणी अपक्षरण होतं. अपक्षरण झालेले पदार्थ वाहून नेले जातात आणि मग वेग मंदावल्यानंतर ते कुठेतरी संचयित होत असतात. म्हणजे तिन्हीच्या प्रक्रियेतून या ठिकाणी काय होतं? साधारणपणे ही प्रक्रिया होत असते पहा. आता पहा पुढे काय म्हटलेलं आहे पहा. थोडे आठवूया. ही एक या ठिकाणी कृती दिलेली आहे. यामध्ये काय म्हटलंय, तुम्ही यापूर्वी इयत्ता 9वी मध्ये अपक्षरण कारकाद्वारे निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांचा अभ्यास केला आहे. अशा प्रकारची जी कारके आहेत त्याचा अभ्यास तुम्ही मागच्या इयत्तामध्ये 9वी मध्ये केलेला आहे. आणि 9वीचं पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 30 ते 38 30, 31, 32, 33, 34 ते 38 पर्यंत काही भूरूपे त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यांचे कारक ओळखा. भूरूप, अपक्षरण किंवा संचयन यापैकी कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झाली आहे ते लिहा व सोबत दिलेला तक्ता वहीमध्ये पूर्ण करा असं तुम्हाला सांगितलेलं आहे पहा. म्हणजे आता त्या 9वीच्या पाठ्यपुस्तक तुम्हाला उघडून पाहावं लागेल आणि मग ते कोणत्या कारकामुळे कोणतं भूरूप तयार झालेलं आहे, त्या अपक्षरणामुळे झालेलं आहे किंवा संचयन कार्यामुळे झालेलं आहे, कोणत्या प्रक्रियेने ते झालेलं आहे ते सांगायचंय. मग त्याच्यामध्ये भूरूपाचं तुम्हाला नाव लिहावं लागेल. समजा त्या ठिकाणी आपण जर त्रिभुज प्रदेश म्हटलं तर त्रिभुज प्रदेश कशामुळे निर्माण झालेला आहे, कोणतं कारक तिथे कार्य करतं, नदी आहे, हिमनदी आहे की सागरी लाटा आहे, त्याचं नाव लिहायचंय. आणि मग तिथे अपक्षय झालेलं आहे की संचयन झालेलं आहे हे तुम्ही त्या ठिकाणी लिहायचंय. म्हणजे साधारण 30 ते 38 पर्यंत हे घटक तुम्हाला इथे वहीमध्ये लिहायचे आहेत. तर तुम्ही त्यासाठी 9वीचं पुस्तक पाहायचं आहे पहा आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करायची. हे काम तुम्ही स्वतः करायचं आहे पहा, वहीमध्ये पूर्ण करायचंय. त्यानंतर पुढे भौगोलिक स्पष्टीकरण आपण पाहूया. जे आता वरच्या घटकांमध्ये पाहिलेलं आहे आपण तेच आता इथे भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डिटेलमध्ये दिलेलं आहे पहा. काय म्हटलेलं आहे पहा, तुम्हाला हे लक्षात आलं असेल की सर्व अपक्षयाची कारके सगळीकडे अस्तित्वात असत नाहीत. बघा, अपक्षयाची कारके सगळीकडेच असतात का? आता जिथे वारा आहे तिथे नदी असेलच असं नाही किंवा जिथे नदी आहे तिथे समुद्र असेलच असेल नाही किंवा ज्या प्रदेशात वाळवंटी प्रदेश असेल तर तिथे नदी किंवा समुद्र आपल्याला दिसणार नाहीये. म्हणजे सगळीकडेच हे कारके असतीलच असं नाहीये पहा. कुठे एखाद्या कारकाचं कार्य जास्त असेल किंवा ते कारक कार्य करत असेल तर ते असणार सुद्धा नाहीये. किंवा भू अंतर्गत जल आहे ते सगळीकडेच उपलब्ध असेल असं नाही. शुष्क प्रदेशात आपल्याला भू अंतर्गामध्ये असलेलं भूजल आहे ते कमी प्रमाणात आढळेल. म्हणजे अशा प्रकारे ही अपक्षयाची कारके आहेत ती सर्वत्र सारख्या प्रमाणात असणार नाहीत. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल पहा. त्यानंतर शुष्क प्रदेशात वारा हा प्रभावी असतो. पहा, शुष्क प्रदेश म्हणजे जिथे पर्जन्याचं प्रमाण कमी आहे किंवा वाळवंटी प्रदेश आहे इथे वाऱ्याचं कार्य प्रभावी असतं. कारण हा प्रदेश कसा असतो, पर्जन्याचं प्रमाण कमी त्यामुळे तिथे वनस्पतीचं प्रमाण कमी त्यामुळे वाऱ्याला अडथळा कमी असतो पहा. साहजिकच वारा हा वेगाने त्या प्रदेशामध्ये वाहताना दिसतो. म्हणजे त्याचं कार्य कुठे प्रभावी असतं तर शुष्क किंवा वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचं कार्य प्रभावी असतं हे आपल्याला सांगता येईल. तर नदीचं कार्य कुठे असतं तर नदीचं कार्य सर्वव्यापी आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रदेशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नदीचं कार्य हे दिसून येत असतं. त्यानंतर चुनखडीयुक्त कास्ट भूमी स्वरूप हे केवळ जिथे डोलोमाइट किंवा कॅल्शियम युक्त खडक असतात तिथेच आढळतात. आता द्रावीकरणाची जी क्रिया आपण वरती पाहिली ती कुठे घडते, चुनखडीचा जो प्रदेश आहे किंवा ज्या प्रदेशामध्ये कॅल्शियम युक्त किंवा डोलोमाइट सारखा खडक आहे तो कसा असतो, पाण्यामध्ये विरघळतो पहा. आणि हे सगळीकडेच असेल असं नाही. मग ज्या ठिकाणी असे प्रदेश आहेत किंवा कॅल्शियम युक्त किंवा डोलोमाइट युक्त खडक असतात तिथे आपल्याला हे कास्ट प्रदेशामध्ये वेगळ्या प्रकारचं कारक पाहायला मिळते किंवा वेगळ्या प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता भूरूपांच्या निर्मितीत असे अनेक घटक आहेत जे भूरूपांच्या निर्मितीला नियंत्रित करत असतात. बघा, म्हणजे ही जी कारक आहेत किंवा हे जे घटक आहेत हे त्या भूरूपांच्या निर्मितीवरती नियंत्रण करत असतात. जसं हवामान, खडकाचा प्रकार, अपक्षरणाची तीव्रता, जमिनीचा उतार आणि अडथळे हे घटक. बघा, म्हणजे त्या ठिकाणी अपक्षरण क्रिया जी आहे किंवा कारकांचं जे कार्य आहे ते कारकांच्या कार्यावरती कोणते घटक प्रभाव पडतात तर खडकाचा प्रकार. आता खडकाचा प्रकार कसा प्रभाव पडतो पहा. खडक जर ठिसूळ असेल तर काय होणार आहे, तिथे खननाची क्रिया मोठ्या प्रमाणात होणार आहे किंवा कारकाची क्रिया मोठ्या प्रमाणात होणार आहे पहा. कारण मृदू खडक हा लवकर खोदला जातो किंवा तुटतो किंवा त्याचं अपक्षरण होतं. त्या मानाने कठीण खडक असेल
तर अपक्षरण क्रिया कमी होणार आहे पहा, कारण तो लवकर तुटणार नाहीये पहा. त्यानंतर आता अपक्षरणाची तीव्रता तीव्रता किती प्रकारात आहे. अगदी वेगाने त्या ठिकाणी जर पदार्थ वाहत असतील, त्याची तीव्रता वाहण्याची जास्त असेल तर काय होईल, अपक्षरण क्रिया ही वेगाने होईल. तर तेच जर त्याची तीव्रता कमी असेल तर काय होणार आहे, ती क्रिया आहे ती मंद स्वरूपात होईल. त्यानंतर पुढचा घटक आहे तो जमिनीचा उतार. बघा, आता जमिनीच्या उताराचा अपक्षरण क्रियेवरती कसा प्रभाव पडतो, तर जमिनीचा उतार जर तीव्र असेल, बघा, उतार तीव्र असेल तर तिथे काय होणार आहे, अपक्षरणाची क्रिया वेगाने घडणार आहे. म्हणजे दगड गोटे आहेत ते वेगाने त्या ठिकाणी खाली कोसळणार आहेत आणि जमिनीचा भाग हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खोदला जाणार आहे किंवा अपक्षरण कार्य मोठ्या प्रमाणात होणार आहे. हेच जर जमिनीचा उतार मंद असेल तर तिथे काय होईल, अपक्षरणाची क्रिया आहे ती मंदावताना आपल्याला दिसेल. त्याचबरोबर त्याच्या मार्गामध्ये येणारे जे अडथळे आहेत त्याचा सुद्धा प्रभाव त्याच्यावरती पडतो. म्हणजे कसं, आता मार्गामध्ये जर एखादा वृक्ष आला किंवा एखादा उंचवटा आला तर काय होणार आहे, ते पदार्थ आहेत ते वेगाने पुढे वाहणार नाहीये, त्याला अडथळा निर्माण होऊन तिथे ते साठू लागतील पहा. म्हणजे मार्गामध्ये या कारखांच्या कोणकोणते अडथळे येतात त्याच्यावरती सुद्धा या पदार्थांचं हे खननाचं कार्य किंवा अपक्षरणाचं कार्य किती प्रभावी आहे हे निश्चित होत असतं पहा किंवा नियंत्रित करत असतं. आता हे घटक अपक्षरण आणि संचयनाच्या प्रक्रियेवरती परिणाम करतात. उदाहरणार्थ पहा, वाळूचा भार वाढल्यास वाऱ्याचे वहन कार्य मंदावते. आता वाळू जी आहे, वाळू काय अगदी सूक्ष्म असते का? काही दगड मोठे मोठे दगड सुद्धा त्याच्यामध्ये असतात, तर काही सूक्ष्म कण सुद्धा असतात. आता पहा, जर वाळूचा भार वाढला म्हणजे काय, वाळूमध्ये जर मोठे मोठे दगडगोटे असतील किंवा वाळूचे कण मोठे असतील तर काय होणार आहे, वाऱ्याचं कार्य मंदावणार आहे. म्हणजे वारा ते दगडगोटे आहेत ते वाहून नेऊ शकणार नाहीये पहा. आणि अशा वेळेस काय होतं, तिथे संचयनाची क्रिया घडून येते किंवा संचयनाला सुरुवात होते. जे हे मोठे दगड गोटे वारा वाहून नेऊ शकत नाही तेव्हा तिथे संचयनाची प्रक्रिया किंवा साठण्याची प्रक्रिया हा वारा करत असतो. म्हणूनच संचयनाच्या भूरूपाची निर्मिती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होताना दिसते पहा. आता ज्यावेळी नदीचा वेग मंदावतो त्यावेळी सुद्धा संचयन कार्याची प्रक्रिया होते पहा. मग नदी असो, लक्षात आलं असेल तुमच्या, नदी असो, वारा असो किंवा सागरी लाटा असो, त्या ठिकाणी काय होतं, जेव्हा पदार्थाचा वेग मंदावतो तेव्हा काय होतं, संचयनाची क्रिया त्या ठिकाणी सुरू होते पहा. आता जरी सर्वच कारके सर्वत्र उपलब्ध नसले तरी अपक्षरण व संचयन सर्वत्र घडून येते. आता ही कारके सर्वत्रच उपलब्ध असतात असं नाही, परंतु काही प्रदेशात काही प्रक्रिया ह्या समान असतात. म्हणजे वाऱ्याच्या प्रदेशात वेगळी प्रक्रिया असेल, परंतु तिथे अपक्षरणाची क्रिया ही घडतच असते आणि ह्या क्रिया आहेत त्या काही प्रदेशामध्ये समान असतात. त्या वेगवेगळ्या कारखांकडून भूमी स्वरूपाची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरतात. आता कारखे तिथे वेगवेगळे असतील, काही ठिकाणी वारा हे कारक असेल तर काही ठिकाणी नदी हे कारक असेल, परंतु त्या ठिकाणी अपक्षरणाचं कार्य हे घडतच असतं पहा. उदाहरणार्थ पहा, नदीच्या संचयन कार्यातून पूर मैदाने तयार होतात. आता नदीचं संचयन कार्य म्हणजे काय, नदीने वाहून आणलेला गाळ जेव्हा तिचा उतार कमी होतो किंवा मंद होतो तेव्हा काय होतं, त्या ठिकाणी हा गाळ साठायला लागतो किंवा त्याचं संचयन होतं आणि हे संचयन होऊन काय होतं, तिथे पूर मैदानाची निर्मिती होताना आपल्याला दिसते, आपल्याला पाहायला मिळते पहा. त्यानंतर आता पुढच्या भागामध्ये आपण अपक्षयाची कारके आणि भूरूपे, म्हणजे अपक्षयाची कोणकोणती कारके आहेत आणि त्या कारकांमुळे कोणत्या भूमी स्वरूपाची निर्मिती होते आपण पाहणार आहोत. आता त्यामध्ये नदी आहे, हिमनदी असेल किंवा सागरी लाटा असेल किंवा वारा असेल, या विविध कारकांच्यामुळे होणारी भूमी स्वरूपे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं जे कारक आहे ते नदी हे कारक आपण इथे पाहणार आहोत आणि नदी जे या कारकामुळे कोणत्या प्रकारची भूमी स्वरूपे तयार होतात ते आपण इथे अभ्यासणार आहोत पहा. तर त्याच्यापूर्वी आपल्याला एक इथे कृती पुन्हा दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे पहा, जरा विचार करा. काय विचार करा, तुम्ही यापूर्वी नदी आणि तिचा तळ पाहिला आहे काय? नदी, तिचे किनारे, तळ आणि प्रवेगाचे निरीक्षण केले असल्यास वर्गात चर्चा करा. आता ही क्रिया तुम्हाला करायची आहे. आता काय म्हटलेलं आहे, तुम्ही यापूर्वी नदीचा तळ नदी आणि तिचा तळ पाहिला आहे का? आता पहा, काही मुलांनी नदी पाहिली असेल, काही मुलांनी पाहिली सुद्धा नसेल किंवा नदी जरी पाहिली असेल तरी तिचा तळ सगळ्यांनाच पाहायला मिळाला असेल का? असं नाही सांगता येणार. काही मुलांना तळ तो पाहता आला नसेल. आता ही क्रिया का होते? आता नदी पहा, काही ठिकाणी बारमाही वाहणारी नदी असते. बारमाही म्हणजे काय? त्या नदी पात्रामध्ये सतत पाणी असतं. जसं आपल्या कॉलेजच्या बाजूनेच गेलेली जी पाताळगंगा नदी आहे ती बारमाही आहे म्हटलं तरी चालेल, कारण ते पात्र कधीच तिथे आपल्याला कोरडं झालेलं दिसत नाही. तर काही नद्या कशा असतात,
त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये थोडी भरून वाहतात आणि उन्हाळ्यामध्ये तिचा तळ आहे तो काय होतो किंवा पात्र आहे ते कोरडं पडतं. आणि मग जेव्हा त्या पात्रामध्ये पाणी नसतं तेव्हा आपल्याला काय होतं, तो तळ पाहता येतो. नदीचा अगदी तळाचा भाग कसा होता, पाणी वाहून गेलेला आहे आणि तो तळ आहे तो कसा आहे, हा तिथे आपल्याला पाहता येतो. म्हणजे अशी हंगामी स्वरूपाची नदी असेल तर तिथे आपल्याला हा तळ पाहता येईल पहा. काही मुलांनी तो पाहिला सुद्धा असेल. आणि मग त्याचं निरीक्षण करायचंय. नदी ती कशी आहे, तिचे किनारे कसे आहेत, त्याचं घर्षण किंवा अपक्षरणाचं कार्य तिथे झालेलं आहे किंवा नाही किंवा तळ कसा दिसतो. त्याचबरोबर तिचा प्रवेग आहे. प्रवेग म्हणजे वाहण्याचा वेग जो आहे, त्याचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे आणि त्यानुसार मग त्याच्यावरती कशा प्रकारे तुम्हाला तो दिसला, काय प्रक्रिया तिथे झालेली आहे, याची चर्चा तुम्ही वर्गामध्ये करायची आहे. तर हा भाग तुम्ही करायचा आहे का. त्यानंतर पुढे आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये नदीचं अपक्षरण आणि त्याच्यामुळे निर्माण होणारी भूमी स्वरूपे ही या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला पाहायची आहेत. जसं वरती मी म्हटलं नदी ही 3 टप्प्यातून वाहते पहा. आणि या 3 टप्प्यातून युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था या 3 अवस्थेतून नदी वाहत असताना किंवा उगमापासून तिच्या मुखापर्यंत नदी वाहत असताना तिच्या मार्गामध्ये ती खननाचं कार्य करते आणि खननाच्या कार्याबरोबर वहन कार्य सुद्धा होत असतं आणि त्याचबरोबर संचयनाचं कार्य सुद्धा होत असतं. बघा, अपक्षरण, वहन आणि संचयन ही 3 प्रक्रियेतून मग त्या ठिकाणी काय होतं, अनेक भूमी स्वरूपे निर्माण होत असतात. बघा, नदीच्या खडकाच्या तुकड्यांना नदी खडकाच्या तुकड्यांना उचलून आणि वाहून नेण्यास गतीच ऊर्जा आवश्यक असते. जेव्हा तिची गतीच ऊर्जा जास्त असते तेव्हा ती बऱ्याच पदार्थांना उचलून व वाहून नेऊ शकते. आता पहा, नदीने वाहून आणलेले जे पदार्थ आहेत ते वाहून नेण्यासाठी तिच्यामध्ये ऊर्जा असणं आवश्यक आहे आणि ही कोणती ऊर्जा असणं आवश्यक आहे, गतीच ऊर्जा आवश्यक आहे पहा. आणि मग तिला गती असेल, तिच्यामध्ये गतीच ऊर्जा असेल तर ती काय करते, तिने वाहून आणलेले पदार्थही बरेचसे उचलून नेऊ शकते किंवा वाहून नेऊ शकते पहा. आता उगमापासून नदीचा प्रवास जसा सुरू होतो तिथून ती अपक्षरणाचे कार्य सुरू करते. नदी उगम पावते तिथून मग तिच्या त्या अपक्षरण कार्याला सुरुवात होते पहा. सुरुवातीला नदी कुठे उगम पावते तर पर्वतीय प्रदेशामध्ये. आता पर्वतीय प्रदेश कसे असतात, उंच आणि तीव्र उताराचे असतात. साहजिकच पर्वतीय प्रदेशामध्ये नदीचा वेग कसा असतो, जास्त असतो, कारण तीव्र उताराचा तो प्रदेश आहे. आणि साहजिकच नदीच्या उगम क्षेत्रामध्ये तिथे काय क्रिया होते पहा, नदीला त्या ठिकाणी वेग प्राप्त झालेला असतो. त्याचबरोबर तिने वाहून आणलेले जे पदार्थ असतात ते कसे असतात, अगदी मोठमोठे दगडगोटे ती वाहून आणत असते. आणि साहजिकच त्यामुळे नदीचा जो तळाकडचा भाग आहे त्या तळाकडच्या भागाचं या ठिकाणी खनन किंवा अपक्षरण मोठ्या प्रमाणात होतं. बघा, वेग जास्त असल्यामुळे काय होतं, तळाकडचा भाग आहे त्या तळाकडच्या भागावरती हे दगडगोटे आहेत ते आपटतात किंवा आदळतात आणि तळाकडचा जो भाग आहे हा तळाकडचा भाग आहे त्याचं खनन मोठ्या प्रमाणावरती होतं. त्या मानाने नदीच्या काठ जे आहे त्याचं खनन कमी प्रमाणात होतं आणि मग साहजिकच उताराचे काठ हे त्या ठिकाणी कमी झिजवले जातात आणि तळ कसा होतो, तळ हा अरुंद असतो पहा, म्हणजे तळाकडचा भाग जास्त झिजवला जातो आणि साहजिकच त्या ठिकाणी खोल अशी दरी निर्माण होते. अशी खोल दरी जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, घळई असं म्हटलं जातं. कॅनन कॅनन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं किंवा त्याला घळई असं म्हणतात. घळई याचा अर्थ काय, खोल आकाराची दरी. बघा, खोल आकाराची दरी केव्हा निर्माण होते तर उगम क्षेत्रामध्ये नदीचा उगम जिथे झालेला आहे तिथून ती जेव्हा व्हायला सुरू होते तेव्हा काय होतं, खोल दरी निर्माण होते. त्याला आपण काय म्हणतो, घळई. आणि ही कशामुळे निर्माण होते तर तिथे नदीचा वेग जास्त असतो, तिने वाहून आणलेले पदार्थ दगडगोटे ते मोठे मोठे असतात. त्यामुळे बाजूपेक्षा नदीच्या ज्या कडा आहेत त्या कडापेक्षा नदीचा जो तळाकडचा भाग आहे तो त्याचं अपक्षरण किंवा घर्षण खनन जास्त प्रमाणात होतं आणि नदी काय होते, अगदी खोल खणली जाते आणि तिला कसा अगदी काय म्हणता येईल आपल्याला, खोल असा दरीचा भाग त्या ठिकाणी तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो, घळई असं म्हणतो. मग काय सांगता येईल तर आपल्याला नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला कोणतं भूमी स्वरूप तयार झालेलं पाहायला मिळतं तर घळई. मग आता पहा, क्रमाने आपल्याला या ठिकाणी पुढे पुढे जायचंय. पहिला टप्पा झाला त्याच्यामध्ये घळई निर्माण होते. अजून कोणतं भूमी स्वरूप निर्माण होतं बघूया. तर नदीच्या प्रवाहात कालांतराने पाण्याबरोबर गाळाचं प्रमाण वाढतं. बघा, नदी बरोबर ती आपल्या बरोबर पाणी जसं वाहून आणत असते त्याचबरोबर गाळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहून आणत असते. कारण तिने खनन केलेले पदार्थ आहेत मार्गातले ते सुद्धा त्याच्या बरोबर वाहत असतात. पर्यायाने नदीच्या तळभागाचे खनन कमी व्हायला लागते. बघा, जशी पुढे पुढे ती जाते तिथे काय होतं, तिने वाहून आणलेले जो गाळ आहे
किंवा खनन केलेले पदार्थ आहेत ते त्या ठिकाणी पुढे पुढे वाहत जातात आणि खननाचं कार्य कमी व्हायला लागतं आणि वहनाचं कार्य ते वाढायला लागतं पहा. आणि मग साहजिकच काय होतं, काठावर तसेच नदीच्या उतारावर खनन जास्त होतं. बघा, वरच्या टप्प्यामध्ये आपण काय पाहिलेलं होतं, तिथे तळाचं खनन जास्त होत होतं. आता जरा पुढे नदी आल्यानंतर किंवा उतारावरून खाली आल्यानंतर काय होतं, तिथे नदीचे पार्श्ववर्ती भाग म्हणजे किनारे आहेत, किनारपट्टीचा भाग आहे त्या ठिकाणी किंवा नदीच्या ज्या बाजू आहेत त्या जास्त प्रमाणात त्याचं खनन होतं आणि मग साहजिकच त्या नदीला नदीचे तट आहेत किंवा बाजू आहेत त्या रुंदावतात पहा आणि त्या नदीला व्ही आकार प्राप्त होतो. म्हणजे इंग्रजी व्ही आकाराची दरी त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा ढळईनंतर निर्माण होते. त्याचं कारण काय, तर या ठिकाणी पदार्थ आहेत किंवा जे नदीने वाहून आणलेले पदार्थ आहेत ते बाजूचे खनन जास्त प्रमाणात करतात किंवा नदीचे तट आहेत त्या तटांचं घर्षण जास्त होतं, त्यामुळे हे तट रुंदावतात आणि मग त्यामुळे कोणता आकार प्राप्त होतो, तर इंग्रजी व्ही आकार प्राप्त होतो पहा. त्यानंतर बऱ्याच वेळा डोंगर प्रदेशातील कड्यावरून पाणी वाहते आणि उतारावरून ते वेगाने खाली पडते. आता बऱ्याच वेळा ही नदी डोंगर प्रदेशातून वाहत येत असताना तिचा वेगही जास्त असतो आणि अशा वेळी तिच्या मार्गामध्ये एखादा खडा आला तर काय होणार आहे, त्या कड्यावरून ते पाणी खाली वेगाने पडणार आहे पहा. अशी क्रिया जेव्हा निर्माण होते तेव्हा खडक हे खननाचे कार्य करतात आणि त्या ठिकाणी सामान्यतः धबधब्याची निर्मिती होते. म्हणजे धबधबा केव्हा निर्माण होतो पहा, जेव्हा त्या ठिकाणी नदी ही पर्वतीय प्रदेशातून वाहत येते तेव्हा तिच्या मार्गामध्ये जेव्हा एखादा उंच कड्याचा भाग येतो तेव्हा काय होतं, ते नदीने वाहून आणलेलं पाणी, तिने वाहून आणलेले पदार्थ हे कड्यावरून खाली कोसळतात पहा आणि अशी क्रिया जेव्हा होते त्याला आपण काय म्हणतो, धबधबा असं म्हणतो. आणि मग अशा प्रकारे कड्यावरून पाणी जेव्हा कोसळतं तेव्हा काय होतं, धबधब्याची निर्मिती होते पहा. तर जेव्हा नदी आलटून पालटून कठीण व मृदू खडकाच्या स्तरावरून वाहते तेव्हा धावते आणि धबधबे तयार होतात. बघा, आता हे धबधब्यावरून पाणी जेव्हा खाली पडत असतं तेव्हा त्या मार्गामध्ये जर मृदू खडक असेल, कठीण खडक, एक म्हणजे मृदू खडक झाल्यानंतर कठीण, कठीण खडक झाल्यानंतर मृदू, अशा प्रकारे आलटून पालटून खडकाची रचना मृदू कठीण अशी असेल तर काय होतं, जेव्हा मृदू खडक आहे त्याच्यावरून जेव्हा हे पाणी वाहतं तेव्हा काय होणार आहे, मृदू खडकाची झीज जास्त होणार आहे. त्या मानाने कठीण खडक आहे तो कमी झिजवला जाणार आहे पहा. त्यामुळे खोलगट आणि उंचवटा, खोलगट उंचवटा अशा प्रकारचा प्रदेश तिथे निर्माण होणार आहे आणि मग त्यामुळे पाणी जसं काही उड्या मारल्यासारखं त्याच्यावरून धावतं म्हणून त्याला काय म्हणतात, धावते असं म्हणतात. बघा, धबधबा झाल्यानंतर त्या ठिकाणी मृदू आणि कठीण खडकाची जर स्थिती असेल किंवा प्रदेश असेल तर तिथे धावत्यांची निर्मिती होते पहा. आता अशा प्रकारचे धावत्याची उदाहरण आपल्याला काही सांगता येतील. त्यामध्ये शरावती नदीवरील जोग धबधबा आहे, त्यानंतर चंबळ नदीवरील चुलिया धबधबा, त्यानंतर अगदी आपल्या जवळच असलेला महाबळेश्वर येथील वेण्णा नदीवर